नमस्कार, माय कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आहोत दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्या सोबत इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांच्याशी आपण या मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत। या मतदारसंघामध्ये मुद्दे काय आहेत, या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। सर, तुमचं माय कोकणमध्ये स्वागत आहे। काय एकंदरीत सध्या स्थिती तुम्हाला जाणवते? दापोलीच्या वातावरणामध्ये सध्या थंडी थोडी वाढलेली आहे, राजकीय वातावरण कसं आहे? राजकीय वातावरण सुद्धा तसं म्हणावं तर अजून टेम्परेचर कमी आहे। शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की सध्याच्या निवडणुकीचं जे तंत्र आहे त्याच्यामध्ये शेवटचे 3 दिवस जे असतात ते गरमी वाढवणारे असतात आणि त्यामुळे सध्या वातावरण आनंदमयीच आहे। म्हणजे असं का की यंदा जे वातावरण आहे ते पूर्वीच्या तुलनेमध्ये, पूर्वी तर मोमेंटो हे 20 दिवसाआधीच निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळायचं, तर आता असं काय झालंय की जे वातावरण आहे ते शेवटच्या 3 दिवसापर्यंत पोहोचलंय? आधीची निवडणूक ही मुद्द्यांवर असायची आणि त्यामुळे आपला मुद्दा मतदारांपर्यंत पोचतो की नाही यासाठी 3 तालुक्यांमध्ये जर मला पोचवायचा असेल तर तो 10-20 दिवस आधी चालू करायला लागायचा। पण स्पष्टपणे सांगायचं तर आत्ताची निवडणूक आहे ही मुद्दे कमी आणि पैशांवर जास्त असते आणि त्यामुळे आधी 20 दिवस तुम्ही त्या जोशात जाऊ शकत नाही। त्यामुळे शेवटचे 3 ते 4 दिवस राखून ठेवलेले असतात प्रत्येक उमेदवाराने महाराष्ट्रभरच्या आणि त्यावेळी ती गरमी वाढते कारण तिथून स्टॉक बाहेर आलेला असतो, त्यामुळे सगळ्याच प्रकारचा स्टॉक बाहेर आलेला असतो। त्यामुळे मुद्दे दुय्यम आणि तो स्टॉक जो आहे आता जागोजागी पकडली जाणारी कॅश रोकड जी आहे जी आपण बघतो त्याच्यावरून तुम्हाला मी काय बोलतो त्याची कल्पना येईल। आपल्यासोबत गांधी सर सुद्धा आहेत। गांधी सर, हे जे म्हणतायत की स्टॉक बाहेर येतो शेवटच्या 3 दिवसामध्ये, तर तुम्हाला काय स्थिती जाणवते? मुश्ताक, हे काय कुठून लपून राहिलेली गोष्ट नाहीये की जरी मला वाटतं 40 लाखाची मर्यादा दिलेली आहे तर कुठल्याही कॅन्डिडेटचा खर्च 40 लाखाच्या आत होत नाही आणि त्याच्यामुळे इलेक्शन लढवायचं असेल म्हणजे साधं इलेक्शन आपण बघू, अगदी नगर परिषदेपासून अगदी लोकसभेपर्यंत इलेक्शन, तर त्याची जी बजेट्स आहेत ती मोठी असतात। मग हा जो पैसा नक्की कुठे खर्च होतो हा जर आपण विचार केला तर स्वाभाविकता तो थेट काही पद्धतीने मतदारांपर्यंत सुद्धा पोचवला जातो। त्यामुळे अशी आर्थिक गणित आणि आर्थिक उलाढाली हे इलेक्शनमध्ये होत असतं। पण मला त्यामध्ये आणखी एक डिफरन्स असा आहे की फक्त त्याच्यावरती इलेक्शन जिंकता येतं असं म्हणता येणार नाही। ॲक्च्युली आपण जर या मतदारसंघाचा विचार केला म्हणजे दापोली, मंडणगड आणि खेड मतदारसंघाचा विचार केला तर आत्ताच्या 2 जे उमेदवार आहेत आपण म्हणजे माजी आमदार संजय कदम आणि विद्यमान आमदार योगेश दादा कदम, या दोघांनीही गेली 5 वर्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे या अनुषंगाने संघटनेची पेरणी केलेली आहे। त्यामुळे ह्या दोघांमध्ये तुल्यबळ लढत होईल असं या ठिकाणी अपेक्षित आहे। उरलेले जे कॅन्डिडेट्स आहेत ते फार काही प्रभाव दाखवतील असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये। प्रसाद रानडे सुद्धा आहेत। प्रसाद, काय वाटतंय, काय एकंदरीत वातावरण? या मतदारसंघात एकूण 9 कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामध्ये मुख्य लढत जी आहे ती विद्यमान आमदार योगेश कदम आणि माजी आमदार संजय कदम यांच्यामध्ये होईल हे स्पष्टच आहे। पण यावेळेला मनसेने इथे उमेदवार दिला आहे, जे उमेदवार होते ते आधी अपक्ष उमेदवार राहणार असं म्हणत होते आणि आता त्यांनी मनसेकडून निवडणूक ते लढवत आहेत। त्यामुळे हा एक मोठा ट्विस्ट त्या मतदारसंघात पाहायला मिळतो आपल्याला। पण ही जी लढत जी आहे ती या दोघांमध्येच होईल असं वाटते आणि दोघांनी गेले 5 वर्ष तयारी केलेली आहे। त्यामुळे ह्या मतदारसंघाचा निकाल जो आहे तो विद्यमान आमदारांचा योगेश कदमचा की महायुतीचा जरी बोलबाला आपल्याला दिसत असला तरी समोरचा कॅन्डिडेट सुद्धा तितकाच तुल्यबळ आहे। नक्कीच कदाचित त्याचा बोलबाला दिसत नसेल पण तो नक्कीच तुल्यबळ आहे। त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल जो आहे तो कितीनी लीडनी कोण येतं हे पाहणं सगळ्यात उत्सुकच ठरेल असं मला वाटतं। गांधी सर, याच्यामध्ये जे म्हणाले की दोघांमध्येच ही लढत आहे आणि जे मनसेचे उमेदवार आहेत यांचा काही फारसा परिणाम होणार नाही असं तुम्ही मगाशी म्हणालात, तर असं तुम्हाला का वाटतंय? कारण 2 गोष्टी आहेत, एक तर ते कुणबी फॅक्टर त्यांच्यासोबत आहे आणि दुसरे ते आता मनसे सोबत आहेत, म्हणजे मनसेचं इंजिन आणि कुणबी समाज असे डबल इंजिन त्यांना आता असं आपण म्हणूया। तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ज्या वेळेला आपण मनसे विचार करू त्या मनसेने जी पहिली इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लढवली ज्याच्यामध्ये एक मला वाटतं साधारणतः 19 सीट्स वगैरे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला मनसेला मिळाल्या होत्या
त्या इलेक्शनमध्ये या मतदारसंघातून संतोष शिर्के कॅन्डिडेट म्हणून उभे होते आणि त्यांनी जी मतं मिळवली, मला वाटतं 15,000च्या आसपास वोटिंग असू शकेल त्यांना, तर ते त्यांनी मिळवलेलं हायेस्ट वोटिंग आहे. आणि त्याच्यानंतर वैभव खेडेकर यांनी सुद्धा प्रयत्न केला होता नेक्स्ट इलेक्शनला, पण त्यानंतर ही मतसंख्या किंवा हे जे वोटिंग आहे ते मनसेला मिळवता आलेलं नाहीये. आता गमतीचा भाग याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मनसे प्रभाव टाकेल का, तर मनसे प्रभाव टाकेल की कुणबी फॅक्टर प्रभाव टाकेल, असा जो आपण फॅक्टर बघतोय त्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की खेड जेव्हा आपण विचार करू, म्हणजे खेड मतदारसंघातलं राजकारण आणि जर का आपण बघितलं तर वैभव खेडेकर हे नगराध्यक्ष आहे आणि त्यांची युती ही राष्ट्रवादी बरोबर आहे. आणि ह्या पोझिशनमध्ये म्हणजे ती राष्ट्रवादी बरोबर युती होती, पण युती करणारे संजय कदम शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ते तिथे दोस्ताना पाळतात की पक्षाचा आदेश पाळतात, ही गोष्ट फार महत्वाची ठरेल. कुणबी समाजाचा ज्या वेळेला आपण फॅक्टर विचारात घेऊ त्यावेळेला या ठिकाणी आपण जो सत्ता पालट झाला, म्हणजे सूर्यकांत दळवींची आमदारकीची कंटिन्युटी जेव्हा ब्रेक झाली त्यावेळीचा जो कुणबी उमेदवार उभा होता तो कुणबी समाजाचा उमेदवार फक्त नव्हता, तर तो ओबीसी समाजाचा कॅन्डिडेट म्हणून प्रोजेक्ट केला गेला होता. आणि आता जे शरद पवार राष्ट्रवादी गटासोबत असलेले काही जण आणि योगेशदादा कदम यांच्या बरोबर असलेले काही जण यांचं याला समर्थन होतं म्हणण्यापेक्षा सक्रिय सहभाग होता. मी नाव उल्लेख करणं मी करत नाही ते, पण यातून कळेल सगळ्यांना. त्याच्यामुळे तो रिझल्ट आपल्याला मोठा एकदम दिसला आपल्याला, तोच टर्निंग पॉइंट होता. तो टर्निंग पॉइंट होता. तसं समाजाचा कॅन्डिडेट म्हणून पक्षाच्या कॅन्डिडेटला थेट वोटिंग होताना दिसत नाही. त्यामुळं मनसेचा तो फॅक्टर म्हणून समाजाचं थोडंफार त्यांचा जो प्रभाव क्षेत्र आहे, म्हणजे ते वेगवेगळी शिबिरं वगैरे घेतात, त्याच्या प्रभाव क्षेत्राने थोडंफार वोटिंग ते काउंट करू शकतात. पण हे जे फॅक्टर आहेत की जे आपण म्हणू की दोस्ताना किती पाळायचा आणि दुश्मनी किती सांभाळायची, या दोन गोष्टीवरती या मतदारसंघामध्ये हे उर्वरित जे आपण म्हणू हे दोन कॅन्डिडेट सोडून त्यांची मतसंख्या ठरेल. दुसरा एक मस्त मुद्दा असा होता की शिवसेना भाजपमध्ये वाद इथे उघडपणे चव्हाट्यावरती आले होते. म्हणजे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपच्या नेत्यांनी उघडपणे प्रेस घेऊन सांगितलं होतं की आम्हाला योगेश कदम नको, आम्ही काम करणार नाही. पण यामध्ये ह्या सगळ्या विषयामध्ये रवींद्र चव्हाणांनी लक्ष घालून, भाजपच्या शिष्यस्थ नेतृत्वाने लक्ष घालून हा वाद मिटवला आणि ते सगळे एकत्र आणण्याचं काम जे रवींद्र चव्हाणांची मात्रा त्यांनी दिली ती लागू पडली असं आपल्याला म्हणायला लागेल. अर्थात ती लागू किती पडली हे 23 आपल्याला कळेल. त्यामुळे हा एक मोठा फॅक्टर या निवडणुकीत चर्चेत राहिलेला फॅक्टर आहे. निश्चितच हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्हाला काय वाटतं, जो मुद्दा आता प्रसाद रानडेंनी इथे मांडलेला आहे, तर भाजपचा किती साथ त्यांना मिळेल असं तुम्हाला वाटतं? भाजपचा जो मुद्दा होता विरोध करण्याचा शिवसेनेला, म्हणजे शिंदे गटातली जी शिवसेना आहे तिला, हा राज्य पातळीवरचाच त्यांचा जागा वाटपाचा एक महत्त्वाचा मुद्दा होता की कुठे नाक दाबायचं तर कुठे तोंड उघडेल. त्यामुळे ते सगळं ठरलेली स्क्रिप्टेड ही गोष्ट होती आणि त्या स्क्रिप्टेड असलेल्या गोष्टीप्रमाणे रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यामध्ये मोठा वादंग झाला आणि यांच्यामध्येच मोठा वादंग शमल्याचं चित्र प्रचार सुरू होण्याच्या आधी आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा खूप मोठा परिणाम करणारा ठरेल असं मला नाही वाटत. नाही, याच्यामध्ये जो मुद्दा आहे ना तो हा आहे की जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलं होतं की इथला उमेदवार बदला, तुम्ही दुसरा उमेदवार द्या, तर या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने ते बोलले. हो, नाही हे बरोबर आहे. त्यांनी आधी कारण जोपर्यंत जागा वाटप झालेलं नसतं त्यावेळी प्रत्येक पक्षाला, प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला प्रत्येक मतदारसंघावर दावा करण्याचा अधिकार असतो. बरोबर. त्याप्रमाणे एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून त्यांनी केला. त्यानंतर तो वाद वाढत न्यायचा असतो, असं एक निवडणुकीचं तंत्र आहे. तो कुठपर्यंत न्यायचा त्यांना गायडन्स असतील मागून, त्यामुळे तिथपर्यंत त्यांनी तो नेला आणि त्यानंतर तो शमला अपेक्षेप्रमाणे. त्यामुळे तो मुद्दा माझ्या मते गौण असणार आहे. आता जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की दोन महत्त्वाचे उमेदवार आहेत, योगेशदादा कदम आहेत आणि संजयराव कदम आहेत. आता ह्या तिघांचा प्रभाव खेड, मंडणगड आणि दापोली या 3 तालुक्यांमध्ये कसा आहे, तर ह्याचं एक विशिष्ट गणित आहे आणि त्या गणिताप्रमाणे आज तरी आपल्याला असं म्हणता येईल की मनसेच्या उमेदवाराचा आणि सगळे अपक्ष आणि नोटा या सगळ्यांना जर आपण बाहेर ठेवलं तर उर्वरित जी मतं असणार आहे, म्हणजे थोडक्यात आकड्यांचं गणित सांगायचं झालं तर मला वाटतं दापोली मतदारसंघाचा 2,86,843 वगैरे काहीतरी मतदान आहे एकूण. आणि आजपर्यंतचा जो इतिहास, अगदी 90 पासूनचा आतापर्यंतचा इतिहास बघितला
तर तो 65-66% वरती मतदान गेलेलं दिसत नाही. बरोबर. या अनुषंगाने म्हणजे मागच्या वेळेला 1,80,000 180च्या वर असं. हां, तर या अनुषंगाने आपण जर असं धरलं की 65%, तर ती संख्या कुठेतरी 1,85,000-86,000च्या आसपास जाते. आता राहिला 2 तुल्यबळ उमेदवार असताना तिसरा उमेदवार कोण आहे हा महत्त्वाचा फॅक्टर असतो. पण तिसरा जो उमेदवार अगदी सगळ्या अपक्ष आणि नोटांसह जरी आपण धरला तर त्यांचं गणित खूप पुढे जात नाहीये. म्हणजे मनसेचं जरी तुम्ही म्हणालात तर 9 पासून आतापर्यंतचा मनसेचा एकूण राज्यातला प्रवास, त्यामुळे ती मतं आणि समाजाचा उल्लेख केला बरोबर. तर तिसरा उमेदवार. पण एक लक्षात ठेवा की एकट्या समाजावर निवडणूक लढता येत नाही, हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या समाजाने आणि त्या समाजाच्या नेत्याने आता नुकतंच मान्य केलं, मनोज जरांगेंनी, की जरी मोठा समाज असला आमचा तरी त्या एका समाजाला हाताशी घेऊन मी निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की तो कुणबी समाज महत्त्वाचा आहे, तर तो सगळ्याच्या सगळ्या यांच्या मागे जाईल का 50%? तर तसं चित्र साधारणतः नसतं. त्यामुळे हे सगळं आहे एक कन्क्लुजन म्हणून सांगतो, 1,85,000 मतं असतील, एक 15,000 ते 20,000 मतं मनसे अपक्ष वगैरे असं आपण गृहीत धरू, चमत्कार झाला नाही तर 15,000-20,000 मतं ती जर बाजूला काढली तर 1,60,000-65,000च्या आसपासची मतं उरतात. तर ज्या कोणी उमेदवाराला जिंकून यायचं असेल एका बऱ्या म्हणवल्या जाणाऱ्या लीडने, तर त्याला 95,000 ते 1,00,000 किमान एवढी मतं मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गेल्या वेळेचं 19चं गणित बघितलं तर मला वाटतं योगेश दादा कदम यांनी 95च्या आसपास मतं मिळवली होती, 55%च्या वरती त्यांना एकूण झालेल्या मतदानात. त्यामुळे साधारण गणित चित्र स्पष्ट आहे. फक्त जो 1,00,000च्या पुढचा जो टप्पा आहे लीडचा, त्याच्यामध्ये सगळा खेळ होणार आहे. आणि जर चमत्कार झाला नाही तर निकाल जसा दापोली, खेड, मंडणगड या मतदारसंघातील मतदारांना माहिती आहे तसाच लागेल असं मला वाटतं. मुद्दे यावेळेला कोणते राहणार आहेत, काय सगळे दिसतंय तुम्ही जेव्हा फिरताय मतदारसंघामध्ये, तर कोणते मुद्दे प्रभावी आहेत? एक तर मुद्दे प्रभावी आहेत म्हणजे आता ज्या शेवटच्या आपण 3-4 महिन्यामध्ये या महायुती सरकारने लाडकी बहीणपासून ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या त्या पोचवण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव थोडासा नक्कीच जाणवेल या ठिकाणी. म्हणजे महाराष्ट्रात जसा जाणवतो तसा या ठिकाणी पण जाणवेल. फक्त आपण जेव्हा लोकसभेला जे मुद्दे होते ते लोकसभेला असलेले मुद्दे पुन्हा एकदा या म्हणजे विधानसभेमध्ये पुढे आणले जात आहेत आणि त्याचा देखील या मतदारसंघामध्ये प्रभाव येऊ शकतो असं साधारण आता आपण चित्र आपल्या समोर दिसतंय. प्रसाद, कोणते मुद्दे आहेत? एकंदर इथलं पर्यटन आहे, पर्यटन उद्योग आहेत, मोठे उद्योग इथे नाही आहेत आणि जे उद्योग जे होते ते बंद पडले. त्यांची भारतीय शिवाड होता, अशा बरा सगळा उद्योग होता. ते वादग्रस्त मुद्दे ठरले असतील ते, पण त्या उद्योगांची अवस्था आता भारतीय विषयावरती इथं निघूनच गेला. अशा बऱ्याच सुद्धा काय फार तोळामासा परिस्थिती आहे आणि अशाच कोणताही मोठा उद्योग या मतदारसंघात नाही आहे. आणि मंडणगडमध्ये काहीतरी आता नवीन MIDC येऊ घातलेली असा एक मोठा मुद्दा आहे. तर उद्योग आणि रोजगार आणि इथला पर्यटनचा विकास याच मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाईल असं मला वाटतं, कारण हेच मुद्दे इथे महत्त्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतं, हे जे मुद्दे आहेत या व्यतिरिक्त काही मुद्दे तुमच्याकडे आहेत का? नाही, हे तर जे राज्यभर जे मुद्दे आहेत ना ते आपण काय अपवाद नाही. त्यामुळे राज्यात जे मुद्दे आहेत ते दापोलीमध्ये असणारच आहेत. दापोलीमध्ये मुद्दा काय आहे की दोन्ही उमेदवार आता जे लढत आहेत ते शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत. त्यामुळे शिवसेनेची विभागणी, नवीन शिवसेनेचा मतदार आणि जुना शिवसेनेचा मतदार यांना कितपत रुचली आहे हे याच्यातून जाहीर होणार आहे. की जुन्या मतदारांना, जुन्या शिवसैनिकांना काय वाटतं, ही जी फूट झाली त्याबद्दल, एकंदर निशाणी, नाव या संदर्भातला जो कोर्टातला झगडा झाला त्याबद्दल त्यांना काय वाटतं. आणि त्यानंतर दुय्यम, खरं तर तो पहिला मुद्दा असला पाहिजे प्राथमिक, परंतु तो सध्या दुय्यम झालेला आहे की विकासाचं नाव घेतलं जातं परंतु विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते असं दिसत नाही आहे. साधारण चित्र समाजाची गणितं मांडली जातात आणि फाटाफुटीची गणितं मांडली जातात. हा इथून तिथे आला, तो तिथून इथे आला, याने याला धमकी दिली, त्याच्या विरुद्ध काम करणार नाही, तो याच्या विरुद्ध काम करणार नाही, नंतर ते शमवायचं. म्हणजे जे दुय्यम मुद्दे असायला हवे किंवा तिय्यम मुद्दे असायला हवेत निवडणुकीत, ते सगळे एक नंबरवर आलेले आहेत. आणि जनतेचा कल्याण
आणि मतदारसंघाचा विकास हे दुय्यम ठरलेले आहेत. त्यामुळे जो निकाल लागेल तो ह्याला अनुषंगूनच लागेल असं माझं मत आहे. आणि हा हा ह्या सगळ्या निवडणुकीत ना राज्यातली जी बदलली गणितं आहेत आणि जे पूर्वी एकत्र नव्हते ते आता एकत्र या निवडणुकीला आहेत, राज्यामध्ये एकत्र आहेत, तेच चित्र इथे विधानसभा निवडणुकीमध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये ते किती सगळे प्रामाणिकपणे काम करतात आपल्याला जरी समोर चित्र दिसत असलं त्यासुद्धा काही फॅक्टर, हे सगळे फॅक्टर प्रभावी ठरतात. ते म्हणजे चित्र दिसत असलं तरी प्रत्यक्षात काम किती कसं होते, कोणाबरोबर काय होते, हे सगळे मुद्दे प्रभावी ठरतात. कारण राष्ट्रीय मुद्दा हे माळगुडे साहेब बोलले तो मुद्दा आहेच, विकास मुद्दा गौण झालेला आहे. फक्त स्टेजवरती जाऊन फक्त भाषण टोकायचे फक्त मुद्दे राहिलेले आहेत, ते सगळेच बोलतात, बाकी आपल्याकडे काय होत नाही अजिबात. तर हा तर मुद्दा मागे पडलेलाच आहे. खरं पण राजकीय सगळे समीकरणं जी आहेत ती कशी किती पाहतात कोणी, हे सगळा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण आता कसं आहे, पुढे काही विधान परिषद निवडणूक काही होऊ घातलेल्या आहेत, त्या वेगवेगळ्या अंडरकरंट्स त्यामध्ये आहेत, हे सुद्धा बघायला हवं. बरोबर. त्यांनी सर काय वाटतंय मतदारसंघामध्ये कोणाचं पारडं जड आहे? कोणाचं पारडं जड आहे असं आपण थेट सांगतात नाही, तुल्यबळ लढत आहे सांगितली आणि ती दोन प्रमुख कॅन्डिडेटमध्ये आहे. फक्त बोलता बोलता एक दोन मुद्दे, मगाशी विकासाचा मुद्दा निघाला म्हणून म्हटलं तर एक वस्तुस्थिती आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव असेल असं म्हणता येईल की विकास केला म्हणून निवडणूक जिंकता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही गेल्या 10-15 वर्षातलं स्पष्टपणे आलेलं चित्र आहे. त्यामुळे स्वाभाविक आपण असं म्हणतो जसा समाज तसा तुमचा नेता मिळतो तुम्हाला, तर त्याचं प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेला आपण आणखी एक मुद्दा आपला राहून गेलाय, तो मुद्दा असा आहे की आता मगाशी रानडेंनी जो मुद्दा उपस्थित केला की वेगवेगळे लोक जे अपोजिट मध्ये होते ते एकत्र आलेत आणि ही निवडणूक लढतायत. तर गमतीचा भाग एक मध्ये राहून गेला की भाजपचं आणि आपल्या जे शिवसेनेचं आहे ते मनोमिलन झालं असं जे चित्र आपल्या समोर दिसतंय. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली की आत्ताच आपल्या या ठिकाणी भाजपचा आणि शिवसेनेचं, म्हणजे शिवसेनेचे आमदार, तत्कालीन आमदार जेव्हा सूर्यकांत दळवी होते तेव्हा देखील पासून आहे की ह्या दोन म्हणजे आपण डायस आहे यांच्यामध्ये एक प्रकारचा एक सुप्त संघर्ष राहिलेला आहे. आणि तो संघर्ष एवढ्यासाठी राहिला असेल की प्रत्येक जण आपली किंमत वाढवतो. किंमत म्हणजे कशी की कदाचित मला विधानसभेमध्ये जागा नाही मिळणार पण मी पंचायत समिती झेडपी मध्ये मी जागा माझ्या वाढवून मागू शकतो, असं एक तालुक्यातलं स्पष्ट चित्र आहे. तर आता मात्र चित्र वेगळं आहे की आता सूर्यकांत दळवी भाजपच्या गोठात आहे आणि भाजप मध्ये असलेल्या सूर्यकांत दळवींची आणि रामदास कदम यांची जी राजकीय मैत्री ही सर्वश्रुत आहे. त्यामुळे ती जी तत्कालिक जी त्यांची जी मैत्री आहे ते पाळतात की संजय राव कदमांशी असलेली त्यांची मैत्री पाळतात. त्यामुळे दुश्मनी आणि मैत्री या दोन मध्ये आपल्याला हे चित्र आहे ते असं विभागलेलं दिसेल. तर प्रश्न जो गांधी सरांना मी विचारलेला आहे तोच प्रश्न तुम्हालाही विचारतो की काय होणार आहे या मतदारसंघामध्ये, कोण बाजी मारू शकेल? एक ढोबळ गणित आपल्याला मांडता येतं. स्पष्ट निकाल तर जनतेच्या मनात काय हे आपण सांगू शकत नाही, पण ढोबळ गणित मी जसं सांगितलं हा मतदारसंघ खेड, दापोली, मंडणगड असा आहे. आणि आज फिरताना गल्लीबोळातून एक आपण धांडोळा घेतला मतदारांचा, तर त्याच्यामध्ये ढोबळ गणित असं दिसतं. ते मी तुम्हाला आता सांगतो की खेड हा जो तालुका आहे याच्यामध्ये दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ चालणार. समजा 100 मतं झाली तर 50-50च्या आसपासची मतं दोघांना मिळणार आहेत. मंडणगडमध्ये ही जी कमतरता आहे ती कदाचित योगेशदादांची फिल्डिंग आधीपासूनची चालू आहे आणि कामं चालू आहे, त्यामुळे तिथे झालेलं नुकसान ते भरून काढतील. आणि निर्णायक ठरणार आहे तो दापोली तालुका. दापोली तालुक्यात मतांची विभागणी कशी होते, यावर उमेदवार कोण जिंकेल आणि किती लीड असेल त्याला, हे संपूर्ण दापोली तालुक्यावर आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर तिन्ही तालुक्यांमध्ये जो प्रचार सुरू आहे त्यापैकी दापोलीवर सगळ्याच उमेदवारांचा लक्ष आहे, कारण तो निर्णायक ठरणारा मतदार आहे. बरोबर आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यांनी असं सांगितलं की दापोलीचा जो मुद्दा आहे तो निर्णायक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, कोण बाजी मारू शकेल या मतदारसंघामध्ये? दापोली मतदारसंघाचा जो स्वभाव आहे एकंदर आपण पाहिलं तर आजपर्यंत शांतताप्रिय आणि सांस्कृतिक असलेला एकंदर शांतता आणि असा इकडला स्वभाव आहे. आणि तो उमेदवार जरी आजपर्यंत सूर्यकांत दळवी इथे नेतृत्व केले त्यांच्यासोबत तसाच होता. त्यानंतर योगेश कदम इथे येताना सुद्धा रामदास कदमचे सुपुत्र आहेत, कारण आक्रमक राजकारण रामदास कदमांचं आहे, संजय कदमांचे आक्रमक राजकारण आहे. त्यावेळेस थोडंसं राजकारण वेगळ्या दिशेने जाईल असं एक त्यावेळेला 19 साली बोललं होतं, पण तसं आपल्याला 5 वर्षात काही पाहायला मिळालं नाही.
तर तो एक विषय इथे महत्त्वाचा ठरतो की ह्या निवडणुकीमध्ये जे दोन कदम उभे आहेत त्या दोघांमधला स्वभाव हाही तालुक्यातल्या सुज्ञ नागरिक नक्कीच स्वभाव आणि त्यांची काम करण्याची स्टाईल, सहज वातावरण कार्यकर्त्यांचा असलेला सहज संवाद, जनतेचा असलेला सहज संवाद किंवा ते प्रशासनाचं ते कसं रिॲक्ट करतात, ह्या सगळ्या फॅक्टरचा विचार या निवडणुकीत नक्कीच केला जाईल. त्यामुळे जनतेच्या मनात काय आपण नक्की सांगू शकत नाही, मालवणकर साहेब बोलले ते बरोबर आहे, पण जो निकाल लागेल तो ह्या सगळ्या फॅक्टरचाही त्याच्यामध्ये प्रभाव नक्की ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. मला वाटतं एक अंदाज मतदारांना या चर्चेमधून नक्कीच आला असेल की ही सगळी जी मंडळी आहे ती सातत्याने लोकांमध्ये वावरत असतात आणि गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघाची नस सुद्धा ओळखलेली आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की जी विजयाची जी रेषा आहे ती पुसटशी असणार आहे आणि जी मदार असणार आहे ती दापोली तालुक्यावर असणार आहे. म्हणजे मंडणगड तालुका असेल किंवा खेड तालुका असेल, यामध्ये जी लढत होणार आहे ती तुल्यबळ होणार आहे आणि दापोलीमधून जो पुढे जाईल तो विजयाचा मानकरी ठरेल असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. इतरही चर्चा आपण करत राहणार आहोत. या निवडणुकी संदर्भातले जे अपडेट्स आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. पण आज आपण या चर्चेपुरतं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात माय कोकणवर.